Enough is enough. आणि सोसू नको. Enough is enough. आणि सोसू नको. Enough is enough. आणि सोसू नको. आमची भाटा, आमका जाय. आमच्या जमिनी, आमका जाय. आमच्या उदक, आमका जाय. आमची भाटा, आमका जाय. आमच्या जमिनी, आमका जाय. आमच्या उदक, आमका जाय. आमचे डोंगर. आमका जाय. Enough is enough. आणि सोसू नको. Enough is enough. आणि सोसू नको. Enough is enough. आणि सोसू नको. नमस्कार. इनाफ इज इनाफ हो मुवमेंट गेले कित्येक महिने चालू असा. वेगवेगळ्या सगळ्या तालुक्यांनी याचे सभा झाले, पणजेन मिटिंगे जाले, पण तरी सुद्धा लोकांक सतत जागृती करपाची एक गरज आसा. इनाफ इज इनाफचे जे 10 पॉयंट आहात ते लोकांपर्यंत गेल्लेच आसात, पण तरी सुद्धा त्याची उजळणी करपाची गरज आसा. आणि त्या निमित्तान आयज आमी ह्या माननीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे थंय उभे रावन ही जाणीव दिवपाचो, सगळ्या लोकांक समस्त लोकांक जाणीव दिवपाचो एक प्रयत्न करता. हो मोमेंट हो कोणा एका व्यक्ती लागून नाही, तर सबंद सृष्टीची जतन करप आणि आमचे हे भाटा बेसाड डोंगर जमिनी उदक हेचे जतन करप हेका लागून आसा. आणि हो मोमेंट असोच चालू दवरूंक जाय, हेची हेका गती दिवपाक जाय. ह्या निमित्तान आयज आमी हांगा जमलेले आहात. विवेक गांवकार हेंकां हांणी स्वागत आनी प्रस्तावना करची म्हणून. चोपड्या गावच्या वतीन आणि पूर्ण पेडण्या गावच्या आम्ही हांगसर एक स्टार्ट केल्ली आसा की चोपड्यासून हो मुवमेंट स्टार्ट जावचो. आणि प्रत्येक जिल्ह्यान हो मुवमेंट स्टार्ट जाला, तर पेडण्याच्या जिल्ह्याचो मुवमेंट हय चोपड्यान सुरू जाल्लो आसा. आयज हयसर सगळ्या चोपड्यांतले सगळे पेडण्यातले सगळे माननीय सदस्य आणि सगळे जेंका जेंका तळमळ आहा इनाफ एज इनाफ ह्या मुवमेंटाची, ते सगळे हय जमलेले आहात. आणि तुमच्या खातीर हयसर 1-2 शब्द बोलपाचे, ते 2-2 शब्द बोलतले. रिबेलो सर त्यांच्यानी एक इनाफ इज इनाफ ह्या मुवमेंटाक 10 पॉइंट्स निवडलेले आहात. आणि त्या 10 पॉइंटाचे एक बिल सुद्धा करून आमदारांकडे ह्या सगळ्या आमदारांकडे दिले, विधानसभेत दिले आणि ते पुढे मांडचो म्हणून प्रयत्न केला. हे 10 पॉइंट परत एकदा तुमच्या पुढे वाचून दाखवतात. श्री प्रसाद शहापूरकर, ॲडव्होकेट प्रसाद शहापूरकर हे पेडणे तालुक्यातल्या हरमल गावातल्यान जी मशाल मिरवणूक जाली आणि तो दोंगर वाचोवच्या खातीर अख्खो हरमल गावातले आणि गोंयांतले सगळे नागरीक एक झाले. त्याच गोष्टींतल्यान एक प्रोत्साहन घेवन निवृत्त न्यायमूर्ती मर्दीन रिबेलो सरान गोव्यातल्या जनतेक हाक दिली की आता आम्ही भायर सरूंक जाय आणि सोसूं नजो. आणि ह्या संकल्पनेक धरून गेले 6-7 महिने हो जो विषय चालू झालो तो आयज तागाय चालू आसा. आमच्या इनाफ इज इनाफ आणि सोसूं नजो ह्या चळवळी सकयल 10 मागण्यो आम्ही सरकाराकडे दवरल्यात. आणि त्यो संपूर्ण 10 मागण्यो काय आसात हे मी तुमकां परत एकदा वाचून दाखयतो. तालुक्यात किंवा जे कोस्टल बेल्टान जे लोक रावतात, जे आमचे नीज गोंयकार रावतात, जे आमचे स्थानिक रावतात, त्या स्थानिकांची घरां सुरक्षीत रावची आणि CRZतून ती घरां सुरक्षीत रावची अशी आमची आणि एक मागणी आसा. त्याच्या पुढची मागणी स्टॉप आर्बिटरी रिझोनिंग ऑफ ओपन स्पेसीस अँड ग्रीन एरियाज. जशी जाय तशी आपल्याक जाय तशी झोनिंग करपाची ही जी काही सवय सरकारान केला, ही जी काय सुरू आसा पद्धत ती बंद करची. आणि रिपील सेक्शन 17(2) 17(2) आणि 39(a) तो मी निमाणा सांगतले. त्याच्या उपरांत स्टॉप रॅम्पंट डेव्हलपमेंट अंटील द एड्युकेट ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी इज अवेलेबल. हो जो काय विकास म्हणून चालले प्रोजेक्ट येतात, प्रकल्प येतात, त्यांना लागून पाणी खंयच्यान येतला, ह्या पाण्याची सोय, ह्या पिवच्या पाण्याची सोय जावची, ह्याच्या खातीर हेची व्यवस्था जावची अशी मागणी आम्ही करतो. ऑल नेगेटिव्ह डिक्लेरेशन सगळ्या तालुक्याच्या मामलेदारांनी आम्ही कुळत नाही म्हणून जे काय ॲप्लिकेशनाचेर ॲप्लिकेशन येतात त्या सगळ्याची चौकशी जावची आणि कुळांच्यो जमनी सुरक्षीत रावची अशी मागणी आम्ही करतो. आणि हे जे काय सगळे प्रकल्प नेगेटिव्ह डिक्लेरेशन घेतल्यात त्याची चौकशी निवृत्त न्यायमूर्तीच्या मार्फत जावची किंवा हायकोर्टातले निवृत्त न्यायाधीश असतात त्यांच्या मार्फत जावची.
आमचे जे कॅसिनो असत हे कॅसिनो जे आता वेगवेगळ्या आमच्या मोपानं येवपाची तयारी आसा, आमच्या ह्या शापोरान व्हंयसर येवची तयारी आसा, त्याच भाशेन मांडवीन आसत हे सगळे कॅसिनोचे जो टायम पिरियड सोंपतलो ते सगळे भायर काडचे ही आमची एक फुडची मागणी आसा. आमची 10वी मागणी अशी आसा, एक्शन मस्ट बी टेकन अगेन्स्ट ऑल द ऑफिसर्स अँड अदर पर्सन्स हू आर पार्टी टू द अबेटिंग सच इलिगल ॲक्टिव्हिटीज. आमची 10वी मागणी अशी आसा की जे सगळे सरकारी अधिकारी, जे कोण संबंधित अधिकारी असतात, जे अधिकारी बेकायदेशीर कृत्याक प्रोत्साहन दितात, कायद्याक फाटो दितात किंवा कायद्याक किंमत दिनात आणि जी कृत्या करतात त्या सगळ्या अधिकाऱ्यांचेर कारवाई करची अशी आमची मागणी आसा. आणि ह्यो 10 मागणेच्या व्यतिरिक्त जी मागणी 39A जो आमकां एक भस्मासूर कसो जाल्लो आसा हो सेक्शन 39A जो आमचो पेडणे तालुका म्हणया किंवा गोव्यातले जे तालुके आसात, गांव आसात, त्याचा कन्वर्जन जाय तसा करतात तो 39A एकदा कायमचो स्क्रॅप करचो ही आमची महत्वाची मागणी जी आमची इनफ इज इनफ ह्या चळवळींतल्यान सुरू जाल्ली आसा. आणि ती सगळी मागणी सरकारान पूर्ण करच्यो आणि ह्या मागण्यांची चळवळ गावागावांतल्या प्रत्येक घराघरांनी पावची हेचो एक भाग म्हणून आयची ही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येचेर आम्ही ही मागणी करतो. देव बरा करूं. आमचे डोंगर आमची भाटा आमचे जमिनी आमचे उदक इनाफ इज इनाफ हेचो मुवमेंट गेले कित्येक म्हयने चालू आसा आणि त्याची प्रगती आणि त्याचा आढावा घेवपाक आम्ही आयज थंय परत जमलेले आसा. हांव मागता किशोर नायक गांवकार यांच्याकडे की त्यांनी आजपर्यंत ह्या इनाफ इज इनाफ मुवमेंटची प्रगती आणि त्यातून आम्ही काय काय साध्य केली ह्याची माहिती दिवची. ह्या पेडणे तालुका अवेअरनेस प्रोटेस्टाक हजर रावल्ल्या सगळ्यांचे हांव कौतुक करता. फाल्यां आमचो इंडिपेंडन्स डे स्वातंत्र्य दीस आणि ह्या स्वातंत्र्य दिसाचे सगळ्या गोंयकारांक आणि सगळ्या भारतीयांक खूब खूब शुभेच्छा. ह्याच स्वातंत्र्य दिसाच्या पूर्व संध्येक इनाफ इज इनाफ गोवा ह्या मुवमेंटाच्या वतीन आयज गोंयभरांतल्या सगळ्या तालुक्यांनी ही जागृती सभा जागृती प्रोटेस्ट हाचें आयोजन केलां. हे प्रोटेस्ट कित्या खातीर तर आयज गोंया मुखार जे वेगवेगळे विशय आसात हे विशय बेगोबेग सुटावे जावप खूब गरजेचें आसा. कारण ज्या पद्दतीन आयज विकासाच्या नांवा सकयल ह्या गोंयच्या पर्यावरणाचो गोंयच्या सामाजीक संतुलनाचो जो बिगाड सुरू आसा तो जर अशाच पद्दतीन सुरू रावलो गेल्या फुडल्या 10-15 वर्सां गोंयकार म्हणटात तो काबार जावपाचो धोको निर्माण जाल्लो आसा. आमकां गोंयकारांक जर हांगासर आमच्या ह्या प्रदेशान आमच्या हक्काच्या प्रदेशान जर रावपाक जाय जाल्यार आमकां ह्या इनाफ इज इनाफ मुवमेंटाच्या वतीन ज्यो मागण्यो दवरल्या त्यो मागण्यो पूर्ण करपाक लागून सरकाराचेर आमकां दबाव घालपाक जाय. एक खोशयेची गजाल आणि अभिमानाची गजाल ती गजाल कसली तर हो मुवमेंटूच मुळात सुरू जालो तो आमच्या ह्या पेडणे तालुक्याच्या हरमलच्या मोर्चांतल्यान. ज्या हरमलच्या गांवकारांनी एकठांय येवन 39A विरोधी एका प्रपोजलाच्या विरोधात भव्य मोर्चा काढलो आणि त्या मोर्चाचो परिणाम म्हणून सरकाराक तो प्रपोजल रद्द करचो पडलो. आयच्या घडयेक आमच्या समाजान सोसायटीन ज्या पद्दतीन सगळ्यो गजाली सुरू आसात त्यो पळयत जाल्यार दर एक मनीस म्हणटा की हें आतां आटोक्यान येवपाचें ना, आतां कांयच जावपाचें ना. पूण ह्या परिस्थितीन हरमलकारांनी दाखोवन दिलें की जर आमी एकठांय येयले जाल्यार अशक्य हें कांयच ना. आणि ह्या गजाली खातीर हाचो परिणाम हाचो प्रभाव हो अलाहाबाद हायकोर्टाचे म्हटल्यार आमच्या देशांतलो सगळ्यान व्हडलो हायकोर्ट म्हणटा तो अलाहाबाद हायकोर्ट आणि त्या अलाहाबाद हायकोर्टाचे चीफ जस्टीस म्हणून जे निवृत्त जाल्या ते आमचे गोंयचे सुपूत जस्टीस फेर्दीन रिबेलो तांणी जेन्ना हरमलच्या ह्या प्रोटेस्टाची बातमी पळयली आणि तांणी व्हिडिओ पळयले की कशा तरेन लोक एकठांय जावन तांणी मशाल मोर्चा काडलो आणि सरकाराक डिसिजन आपलो रद्द करपाक भाग पाडलो तेन्ना तांकां अशें दिसलें की हार मानपाची गरज ना, शक्य आसा. जर आमी गोंयकार एकठांय येयले जाल्यार शक्य आसा. आणि ह्याच उमेदींतल्यान ह्या इनाफ इज इनाफ गोवा ह्या चळवळीचो जन्म जालो. ह्या चळवळीचो जन्म जाल्या उपरांत गोंया मुखार पर्यावरणाशी संबंधीत गोंयच्या जमनीशी संबंधीत जे वेगवेगळे विशय आसात त्या सगळ्या विशयांचो अभ्यास करून एक 10 मागण्यो 10 चार्टर ऑफ डिमांड्स हे जस्टीस फेर्दीन रिबेलो हांणी तयार केलेले. हा डिमांड जर आयच्या घडयेक जर पूर्ण जायत जाल्यार कितल्योश्योच गजाली ह्यो आमच्या आटोक्यान येवपाक शकतात. एक म्हटल्यार आमची जमीन साल्वार जावपाक शकता, आमचे
उदकाचे स्रोत फाल्यां आयज आमी उदकान इतके संपन्न आसात गोंय म्हणटा ते फाल्यां आमी उदकाक पादेशार जावपाची परिस्थिती निर्माण जाल्ली आसा आनी आमकां जर हे उदकाचे स्रोत जर वाटायतलो जाल्यार ह्या डिमांडान ज्यो मागण्यो जाल्यात त्यो मागण्यो आमकां मान्य करून घेवच्यो पडटल्यो. आमचे दोंगर हे खरें म्हटल्यार आमचे वैभव आयज जमीन सोंपली, दोंगर पोखरीत चल्ल्यात. हे दोंगर जर अशाच पद्दतीन जर नश्ट जायत रावले जाल्यार ताचो परिणाम हो सगळ्या गांवांचेर पडटलो आनी गांवांचेर पडून पुरायपणान गोंयच्या वेगवेगळ्या वाठारांनी भीषण परिस्थिती निर्माण जावपाक शकता. तर हे दोंगर जर आमकां साल्वार करपाक जाय जाल्यार त्या संदर्भातूय ताचो उल्लेख हो ह्या डिमांड्सांनी आसा. आमच्या कोस्टल बेल्टान आमचे गोंयकार भाव पोट भरतात, नुस्तेकार म्हण नाजाल्यार दर्या देगेक रावपी लोक म्हण. आयज तेंची जुनी घरां आसली, ट्युरिजम बिझनसा खातीर तांणी आपलो बारीक सारीक वेवसाय थंय सुरू केल्लो आसा. पूण ह्या सगळ्या लोकांक CRZ कायद्याचो भंय दाखोवन तांकां सतावणूक चलता आनी हे भायले लोक एजंट हांगासर येतात, ह्या आमदारांक धरतात, आपल्याक जाय तशे कायदे तयार करतात आनी आपली सगळीं बांदकामां कायदेशीर करून घेतात आनी आमच्या लोकांची सगळीं बांदकामां बेकायदा जातात. फुडल्या 10-15 वर्सांन आमच्या सगळ्या लोकांक भिकेक लायतले आनी हे सगळे कोस्टल बेल्ट हे लोक आपल्या हातीन घेतले. सो आमकां आतांच जागृत जावन हो कायदो पास करचो पडटलो. आमच्या खातीर गोंय राखून दवरले. आयज आमी जे हांगासर आमचे आयुश्य जगतात ते आमच्या जाणट्यांनी आमचे गोंय राखून दवरल्या खातीर आमी जगतात. सो आमच्या भुरग्यांक, आमच्या फुडल्या पिळयेक जर हांगासर आमच्या ह्या गोंयांत रावपाक जाय जाल्यार हे गोंय राखपाची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आसा. आनी आमी जर तेतून फेल जाले जाल्यार फुडें आमच्या भुरग्यांक, आमच्या फुडल्या पिळगेक हांगासर रावपाक जागो उरचो ना. तांकां खोट मारून हे लोक भायर धांवडायतले. ही परिस्थिती आमच्या भुरग्यांचेर, आमच्या फुडल्या पिळगेर येवची अशी तुमकां दिसता काय कितें? जर तुमकां दिसना जाल्यार तुमकां ताची जबाबदारी घेवची पडटली. गोंयच्या मुक्ती चळवळीत, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत जशा वेगवेगळ्या लोकांनी आपले हौतात्म्य प्राप्त केले, वेगवेगळे लोक झुजले, बंदखणीत पडले, हाल अपेष्टा सहन केल्यो, त्याच्याच खातीर आमकां स्वातंत्र्य मेळपाक शकले, गोंयाक मुक्ती मेळपाक शकली. सो आयज ती जबाबदारी तुमचेर, आमचेर सगळ्यांचेर येयलेली आसा. आमी जर हातान कांकणां घालून जर वगी रावले, आमी जर आतां हे सोंसून जर वगी रावले जाल्यार आमचे भुरगे भिकेक लागतले, आमचे भुरगे रस्त्यार पडटले. आमचे भुरगे जर रस्त्यार पडोवंक जायना, आमच्या भावी पिळयेक जर गोंय हे आमचे सुरक्षीत उरपाक जाय जाल्यार ती जबाबदारी आमकां खांद्यार घेवची पडटली आनी त्याच्या खातीर तुमकां तयार रावची पडटली. जेन्ना तुमकां उलो मारतलो तेन्ना तुमी ह्या मुवमेंटाच्या फाटल्यान उबे रावपाची गरज आसा. हो मुवमेंट हो राजकीय मुवमेंट न्हू आनी सगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांक, सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांक ह्या मुवमेंटान आस्पाव जावपाचो पूर्ण अधिकार आसा. कारण हो मुवमेंट गोंयकारांचो आसा, हो मुवमेंट गोंयाचो आसा. ज्या ज्या लोकांच्या मनान गोंया बद्दल प्रेम आसा, ज्या ज्या लोकांच्या मनान आपल्या गांवा बद्दल प्रेम आसा, तो प्रत्येक मनीस ह्या मुवमेंटाचो घटक जावपाक जाय. जर ह्या मुवमेंटाचो तो घटक ना जाल्यार तो ह्या गोंयचोय न्हू आनी आपल्या गांवचोय न्हू अशी परिस्थिती आसा. तुमकां हांगासर लोक खूब कमी दिसतले, लोक कमी असले म्हणून कांयच फरक पडना. हांगासर प्रत्येक मनीस क्रांती घडोवपाक शकता, तसो हांगासरलो प्रत्येक मनीस हो क्रांती घडयतलो आनी गोंय आमी तुमी सगळे जाण मेळोन आमी सांबाळटले. आयच्या ह्या प्रोटेस्टाक तुमी सगळ्यांनी ज्या पद्दतीन पाठिंबो दिलो तुमचे सगळ्यांचे हांव आभार मानता. पूण हांगासर हो विशय सोंपोवना, हेच्या फुडें ही क्रांती सुरू जावपाची आसा. सो तुमी प्रत्येक जाण आपल्या घरान, आपल्या शेजाऱ्याक, आपल्या सोयऱ्या धायराक, आपल्या मित्रांक ह्या इनाफ इज इनाफ मुवमेंटाच्या बद्दल म्हायती दिवची. हो मुवमेंट कितें आनी ह्या मुवमेंटाक सपोर्ट करपाची कित्याक गरज आसा. फुडें या, आमचे गांव सांबाळया, आमचे गोंय सांबाळया. जय गोवा, जय भारत. Enough is enough! आणि सोसूं नजो. Enough is enough! आणि सोसूं नजो. सोडचे ना रे, सोडचे ना, जिंकल्या बगर सोडचे ना, सोडचे ना रे, सोडचे ना, जिंकल्या बगर सोडचे ना, सोडचे ना रे, सोडचे ना, जिंकल्या बगर सोडचे ना. इनाफ इज इनाफ. आमचे डोंगर, आमची भाटा, आमच्या जमिनी, आमचे उदक, इनाफ इज इनाफ. आणि सोसूं नजो. आम्ही तुमच्या फुडें इनाफ इज इनाफचे 10 पॉयंट आणि त्यांनी केल्ली प्रगती हेचा आढावो तुमच्या फुडें दवरला. ज्यांका कुणाक ह्या हेतून सभेन बोलचे आसा तेंच्यांनी ह्या 10 पॉयंटाचेरच आपले विचार मांडचे आणि फक्त 2 मिनटान आपले विचार मांडचे. प्रोटेस्टाक उपस्थित
आनी ज्या जाग्यार उपस्थिती आसा प्रोटेस्टा खातीर ते म्हणजे चोपडे गांवचो ज्या चौकाचेर बाबासाहेब आंबेडकराचो पुतळो आसा. सगळे देशान खबर आसा की बाबासाहेबान मूल मंत्र दिल्ले आमकां, शिका, संघटीत व्हा आनी संघर्श करा. आयज आमी गोंय राज्यान लिटरसी ही खूब प्रमाणान आसा, पूण लिटरसी एज्युकेटेड आसून जायना, बरे वायटाची जाणूव आसपाक जाय. सो म्हाका ह्या प्रोटेस्टाच्या वतीन सगळ्यांक आव्हान करचें दिसता की जांकां दिसता हो प्रोटेस्ट योग्य आसा तांच्यांनी अवश्य ह्या प्रोटेस्टाक साथ दिवची. कारण हो जो लढो आसा हो लढो गोंयच्या अस्तित्वाचो आसा, हो लढो गोंयच्या येणाऱ्या पिळगेच्या अस्तित्वाचो आसा. आयज जर ही शेतां भाटाच ना जाल्यार फुडली आमची पिळगी आसा ही खंय रावतली, खंय घरां बांदतली, खंय आपणाचे संवसार मांडटली, हे सगळे अवलंबून आसा ह्या अस्तित्वाचेर. म्हणून ज्या पेडण्यासून ही क्रांती सुरू जाल्ली आनी सबंद गोंयभर ही क्रांती पेटलेली आसा, हेतूनय म्हाका दिसता ह्या प्रोटेस्टाच्या वतीन हांव सगळ्या पेडणेकारांक आव्हान दिवंक सोदता. ज्या पद्दतीन आयज पेडण्यानूय सगळे घडामोडी चलता, ह्या घडामोडीच्यान अशें जाणून येता आमकां की पेडण्याचें सुद्दां अस्तित्व धोक्यान आसा. तेजे खातीर हांव सगळ्यांक आव्हान करता, म्हाज्या सगळ्या पेडण्याच्या भाव भयणांक, ही जी भूमी आसा ही जर राखतले जाल्यार ह्या मुवमेंटाक मोठ्या संख्येन आमी साथ दिवची पडटली. आनी ज्यो मागण्यो आमचे जस्टीस फर्दीन रिवेलन सरकारा कडेन दवरल्या त्या मागण्यांक मोठ्या प्रमाणात पाठिंबो दिवन हे सरकारान येणाऱ्या विधानसभेत हे बिल घेवचे पडटले. अशा रितीन आमी पेडणेकार भायर सरवचे पडटले, गोंयचे सगळे जनतेन भायर सरवचे पडटले आनी हे सरकाराक नमते पावल घेवन हे बिल असेंब्लीन मांडचे पडटले. अशा रितीन हो प्रोटेस्ट आमी सुरू करूया. देव बरें करूं. ज्या पद्दतीन गोंय वयता मुखार ते सगळे जर पळयत जाल्यार आमी खऱ्या अर्थान स्वतंत्र जाला वा ना जावं हे आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येक आमकां सगळ्यांक एक व्हडलोच मोठो असो प्रश्न पडटा. जेन्ना आमी म्हणटा की विकास जावपाक जाय, डेफिनेटली वी हॅव टू हॅव डेव्हलपमेंट, तेजे बद्दल वाद ना, पण विकास एट वॉट कॉस्ट? हांगाची भूमी, हांगाची जंगल, हांगाच्यो नदी आनी हांगाचो जो एक निरागस निरामय आणि सगळ्यांक बरोबर घेऊन वचपी जो निसर्ग, जो माणसाच्या अस्तित्वाक जी एक बेज म्हणटा तो नॅचरल रिसोर्स, हेचे उत्खनन करप, हेचे दोहन करप आणि एका लेवल पर्यंत व्हरप की सगळे अगदी उजाड आणि माळरान करून वडप की जेतून हांगाचे झाडां, हांगाचे पेडां, हांगाचे दर्या, हांगाचे डोंगर, हांगाचे रावपी जो बायोडायवर्सिटी जेका आमी म्हणटा, ज्या नांवान आज गव्हर्मेंट कितलेशे हजार आणि कोटी रुपया उडयता, हजारो कोटी बायोडायवर्सिटी वाचोवपा खातीर म्हण. एक्चुअली दॅट गोज इन टू वॉटर. कारण जर उदकच ना, जर नदी ना, जर डोंगर ना, जर आमची पॅडी फिल्ड्स ना जाल्यार ह्या सगळ्या बायोडायवर्सिटीचो अर्थ कितें उरता? व्हडलो आघात झाला. ह्या आता कळता ह्या पावसान आमकां सहकार्य केला त्याच्या वरसून. हो आघात सहन करपाची त्यांची सुद्धा सामके त्यांच्या आवाक्या बाहेर केला आणि आम्ही सामान्य माणूस आम्ही ही जाणीव घेऊन आम्ही जर हे कार्य करिना आमच्या सारखे छंद कोणच ना. म्हणून उपस्थित असलेल्या सगळ्यांचे आभार मानता, पत्रकारांचे तसेच ह्या पावसाचे आभार मानता, त्यांनी आमकां सहकार्य केले आणि हा इनाफ इज इनाफ मुवमेंटची ही जागृती करपाचो एक जी सभा असली ती व्यवस्थित पार पडली. त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानून परत एकदा तुमच्या सगळ्यांचे वैयक्तिक आभार मानता आणि ही थोडेसे 10 मिनिटाची सभा संपली. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता.